हॅलो हॅलो वॉरियर्स, आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामना पुढील 5 मिनिटात चालू करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. हॅलो हॅलो तर या स्पर्धेला आपल्याला पंच म्हणून लाभले ते विनायक जोशी, जिग्नेश पटेल आणि उमेश पाटकर. तर या सामन्यासाठी आपल्याला पंच म्हणून लाभले ते जिग्नेश पटेल आणि उमेश पाटकर. या स्पर्धेमध्ये जर कोणताही गोलंदाज अवैध प्रकारची गोलंदाजी टाकताना आढळल्यास तर त्या गोलंदाजाला 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल आणि त्या चेंडूवरती जेवढ्या धावा बनवल्या जातील त्या धावा देखील पकडल्या जातील अशी नोंद घ्यायची आहे. आणि एक्स्ट्रा एक नो स्वरूपाची धाव देखील मिळेल आणि त्या पुढील चेंडू हा फ्री हिटचा देखील असेल आणि तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेत पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. सलामीला आलेले फलंदाज आहेत संदेश कानडे आणि 40+ खेळाडू विशाल भाटकर. हॅलो, आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल शिगोण यांना मी नम्र विनंती करेन की आपल्या मंडळाचे प्रेरणास्थान स्वर्गीय शेखरदादा भगत यांचे भाचे श्री साहिल पाटील यांचं श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करतील. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अनिल शिगवण. तसेच शेखरदादा भगत यांचे मामा श्री पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. तसेच आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश साखळे उर्फ पक्का यांना नम्र विनंती करेन की त्यांनी शेखरदादा भगत यांचे मामा यांचे सुद्धा श्रीफळ आणि शॉल देऊन त्यांचं स्वागत करायचे. शेखरदादा तरी आता ह्या जगात नसला तरी तो आमच्या हृदयात कायमचा असेल याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. जेव्हा जेव्हा वर्ल्ड प्रीमियर लीगचे सामने असतील शेखरदादाची आठवण ही सर्वांनाच येतच असते. धन्यवाद. हॅलो, 40+ खेळाडूंचा वापर हा दोन्ही संघाने येथे केलेला आहे. मंडळाने सांगितल्याप्रमाणे 40+चा गोलंदाज किंवा 40+चा फलंदाज हा पहिल्या 3 क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. तर विशाल भाटकर हे रॉयल्सकडून ओपनिंगला आलेले आहेत आणि ओपनिंग बॉलिंग करतायत ओमप्रकाश आपल्या संघासाठी. या स्पर्धेचा पहिला चेंडू घेऊन येत आहेत सोनी चाचा आपल्या संघासाठी. पाहूया काय करतायत.
पहिल्याच चेंडू सामना करत संदेश आणि यावेळेस 4 धावा तटावल्यात पहिल्याच चेंडूवरती. वर्ल्ड प्रीमियर लीगच्या चौथ्या अंगामध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला आहे संदेश कानडे यांनी. एक जबरदस्त अशी सुरुवात त्यांनी आपल्या संघाला करून दिलेली आहे. पुढील चेंडू आणि यावेळेस जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने मारलेला आहे. पाहूया किती धावा होत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आली आहे. थोडं क्षेत्ररक्षणात चूक झाली होती. याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि विशाल भाटकर 40+ खेळाडू, परंतु त्यांची रनिंग बिटवीन द विकेट पहा. जबरदस्त अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे पहिल्या चेंडूवरती. पुढील चेंडू खोलवर टप्प्यासाठी टाकलेला चेंडू यावेळेस मात्र निर्धाव. यानंतर पुन्हा एकदा जबरदस्त असा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. 4 धावा मिळाल्यात. 4 चेंडू नंतर 10 धावा झाल्यात. पॉवर प्लेचं षटक आपल्या इथे हाताळताना पाहायला मिळतात सोनी चाचा आणि त्यांच्यावरती समाचार देखील घेतलेला आहे संदेश कानडे यांनी. 2 चौकार त्यांनी लगावलेत या षटकामध्ये. क्षेत्ररक्षणात थोडा बदल करण्यात आलेला आहे आणि कीपर देखील जात आहेत. काहीतरी कान बांधले सचिन तोडणकर या मैदानातील एक नावाजलेला खेळाडू आपल्या गोलंदाजाला काही टिप्स देताना आपल्या इथे पाहायला मिळतोय. अनेक मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला वॉरियर्सचा संघ विरुद्ध रॉयल्स या संघामध्ये अनेक यंग खेळाडू आहेत. तर भरपूर एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ते वॉरियर्सच्या संघामध्ये. यूथ अँड एक्सपिरियन्स यांचा योग्य असा मिलाप आपल्याला पाहायला मिळतोय वॉरियर्सच्या संघामध्ये. पुढील चेंडू सामना करतील संदेश आणि यावेळेस सुंदर चेंडू टाकलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 5 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. बिनबाद 10. प्रत्येक चौकारानंतर एक सुंदर असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे सोनी चाचा यांच्याकडून. सुंदर गोलंदाजी ते करतात आपल्या संघासाठी आणि यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु यावेळेस इथे क्षेत्ररक्षण करण्यात आलेल्या 2 धावा मिळालेल्या आहेत. पहिला षटक संपले आणि 12 धावा झाल्या आहेत वॉरियर्सच्या संघाच्या, माफ करा रॉयल्सच्या संघाच्या. दुसऱ्या एंडने पाहूया कोण गोलंदाजी आपल्याला आपल्या कोणाची गोलंदाजी पाहायला मिळते. तर शुभम पाटील. मी डॉक्टर साजन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय. या स्पर्धेला वेळोवेळी त्यांचं मोलाचं योगदान आपल्याला इथे लाभलेलं आहे. तरी मंडळाचे कार्यकर्ते तसेच वर्री प्रीमियर लीगचे सर्व आपल्या सर्वांचे लाडके सिद्धेश गावंड हे डॉक्टर साजन पाटील यांचा सन्मान करतील.
सिद्धेश गावण, साजन पाटील, डॉक्टर साजन पाटील यांचं शाल व श्रीफळ देऊन स्वागत करत आहेत. वर्री किंग्स. आणि एक मोमेंटो देखील इथे गिफ्ट करण्यात आलेला आहे सिद्धेश यांच्याकडून आणि विश्वमित्र क्रीडा मंडळाकडून. मंडळातर्फे मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो की त्यांनी दरवर्षी ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचं मोलाचं योगदान आपल्याला इथे लाभलेलं आहे. वीस धावा झालेल्या आहेत. बॉलर अक्षय. दोन्ही संघाने आपला 12वा खेळाडू हा मंचावर पाठवायचा आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे की त्याने आपला 12वा खेळाडू हा मंचावर पाठवायचा आहे. अक्षय गोलंदाजीसाठी येत आहे. सामना करतील विशाल. आणि तिसरं षटक आहे 50-50 षटक. 50-50 षटकाची नोंद घ्यायची आहे. अक्षय सामना करतील विशाल. आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि पहिला माफ करा दुसरा गडी बाद झालेला आहे रॉयलच्या संघाचा. 50-50 षटकामध्ये विकेट गेलेली आहे. 20 धावा झालेल्या आहेत. 2.1 ओव्हर्स नंतर 20 धावा झाल्या आहेत. आणि फलंदाजीसाठी येतोय तो या रॉयल संघाचा कर्णधार अक्षय. एक धडाकेबाज फलंदाज, या मैदानातील एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू अक्षय सावंत आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. अक्षय यांचा पुढील चेंडू सामना करतील अक्षय यांचा पुढील चेंडू सामना करतील अक्षय. क्षेत्ररक्षणात थोडा बदल करण्यात आलेला आहे. आणि जोरदार चेंडू होता परंतु बॅटचा काही संपर्क झालेला नाही. फुलटॉस चेंडू लेग स्टंपवरती आणि लेग बाय स्वरूपात एक धाव आपल्याला इथे मिळालेली आहे. दोन चेंडू आणि तिसरा चेंडू यावेळेस मला वाटतं अवांतरित धाव वाईट पद्धतीचा चेंडू इथे टाकण्यात आलेला आहे.
आणि यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख झेल घेतलेला आहे तिथे. शुभम 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 पाटील यांनी सुंदर झेल घेतलेली आहे तिकडे. प्रथमेश बाद झालेले आहेत. हां नवीन फलंदाज सुजित. नवीन फलंदाज सुजित. आणि यावेळेस सुजित यांनी तडवलेला चेंडू आणि पुन्हा एक गडी बाद झालेला आहे इकडे. चौथा आद्रा संघाला लागलाय. 16 धावांचं आव्हान होतं या षटकामध्ये. 50-50 षटक होतं परंतु ते मला वाटतं पूर्ण होतं नाही, ते काही दिसत नाहीये. फक्त 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत आणि 3 गडी बाद झाले आहेत त्या षटकामध्ये. दोन चेंडूमध्ये 14 धावा पूर्ण करायच्या आहेत. जर त्यांनी 14 धावा पूर्ण केल्या नाहीत येणाऱ्या 2 चेंडूमध्ये तर 50-50 षटकामध्ये ते त्यांचं नुकसान होईल. नवीन फलंदाज नितेश. सामना करतील अक्षय यांचा. आणि यावेळेस वेगवान पद्धतीने टाकला चेंडू. एकही धाव आपल्या इथे पाहायला मिळाली नाहीये. एक सुंदर षटक आपल्या इथे हाताळताना पाहायला मिळतोय तो अक्षय गोलंदाज. शेवटचा चेंडू आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूशी संपर्क एवढा चांगला झाला नाहीये आणि एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. एक धावेने धावसंख्या पूर्ण होते ती 3-1 या षटकामध्ये फक्त एक धाव मिळेल कारण या षटकामध्ये धावा टटवल्या होत्या त्या 3 आणि 3 50-50 षटकामध्ये नाही. हा 15 केले की 7 भेटणार सर. काय 3 ला 2. हा 2 भेटणार. 2 धावा मिळतील या षटकामध्ये. 22 धावा झालेल्या आहेत. तीन षटकानंतर 22 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक घेऊन येते शुभम. वैयक्तिक आपला दुसरं षटक आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येते तो शुभम पाटील. शुभम पाटीलनेच आपल्या पहिल्या षटकामध्ये एक विकेट घेऊन संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. त्यानंतर मात्र
रॉयल्स हा संघ सावरू शकला नाही स्वतःला आणि वारंवार त्यांचे विकेट पडत राहिलेत. बघूया या षटकामध्ये नितेश आणि अक्षय यांच्याकडून किती धावा आपल्या इथे पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि एक उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. वैभव इंदुलकर या पटांगणातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नावाजलेला खेळाडू वैभव इंदुलकर यांनी जी घेतली आहे ती झेल. आणि एक सुंदर सुरुवात झालेली आहे वॉरियर्स या संघासाठी. आतापर्यंत रॉयलची फार मोठी पडझड आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यांचे 5 विकेट्स देखील गेलेले आहेत आणि धावा झाल्या त्या 22. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया किती धावा बनवत आहेत रॉयल्स आणि किती धावांचं आव्हान ते वॉरियर्स या संघासमोर ठेवत आहेत. सामना करतील कुलदीप आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. शुभम यांची उत्कृष्ट गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. 50-50 षटक अक्षय यांनी एक सुरेख षटक हाताळलं होतं 50-50चं. त्यानंतर कमबॅक झालेलं नाही आहे रॉयल्स या संघाचा. सततची होणारी पडझड इथे आपल्याला पाहायला मिळते. वॉरियर्स संघ आघाडीवर दिसतो आणि यावेळेस लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याच्यावरती काही मोठ्या धावा घेता आल्या नाही आहेत आणि एक धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते ती 23. किंग्स आणि टायगर्स यांनी येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये टॉससाठी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र फसलेला आहे आणि पाहूया रनआउटची संधी होती इकडे परंतु 2 धावा घेतल्या आहेत. ओव्हरथ्रोवरती अजून एक धाव झालेली आहे. रॉयल्सचा संघ काहीसा पिछाडीवर मला पाहायला मिळतोय इकडे. काय ते कमबॅक करतील हे पाहणं रंजक राहील. अक्षय हे असे खेळाडू आहेत की त्यांना ते कमबॅक करून देऊ शकतात आणि अशाच मोठमोठ्या खेळात त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या आहेत. पाहूया आपल्या संघासाठी ते काय करतायत. आणि यावेळेस फ्लॅट पद्धतीने मारला चेंडू आणि षटकार. या स्पर्धेतील हा पहिला षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वर्री प्रीमियर लीग पर्व 4था त्याच्यामधला हा पहिला षटकार आणि तो मारला अक्षय सावंत यांनी. स्कोर झाला 31. अजूनही एक चेंडू बाकी आहे षटकातील. एक 6 मारला आणि ह्यावेळेस अवांतरित चेंडू वाईट स्वरूपात टाकलेला चेंडू. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली ती 32. आणि पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार मारले अक्षय सावंत यांनी आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारून दिलेली आहे. 38.
डीजे षटकार आलेला आहे. या 2 षटकारानंतर धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 38. अक्षय सावंत असा फलंदाज आहे की रॉयलच्या संघाला तो गेम मध्ये आणू शकतो. पुन्हा एकदा कमबॅक त्यांचा करू शकतो. विशाल म्हात्रे मंडळाचे हितचिंतक यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे मी त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शेवटचा घेऊन येतो तो भावेश. भावेश सामना करतील कुलदीप. मी विशाल म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. विशाल शेवट खाटातोय तो भावेश आणि खोलवट पद्धतीचा टाकला चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता. 1 धाव मिळालेली आहे ते. एक धावेने धावसंख्या पुढे जाते. 39 धावा झालेल्या आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. अक्षय सावंत यांनी 2 चेंडूवर 2 षटकार लावलेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी ते अजून किती धावा कुठतायत. आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होते काय. आणि प्रयत्न तर चांगला केला होता परंतु झेल सुटलेला आहे. आणि 2 धावा मिळाल्या तिकडे रॉयलच्या संघाला. अक्षय सावंत हे शर्तीचे प्रयत्न करतायत मोठमोठे फटके मारण्याचा, परंतु त्यांना काही यश मिळत नाही आहे. आणि आपल्याला थोडं क्षेत्ररक्षणामध्ये गडबड इथे पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. त्यामुळेच का होईना 2 धावा मिळालेल्या आहेत. मला वाटतं थोडीशी इजा झाली आहे खेळाडूला. कॅप्टन आहे ते. या षटकानंतर त्वरित वर्री किंग्स विरुद्ध वर्री टायगर्स या सामन्याचा टॉस करण्यात येणार आहे. तरी दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ जमावे. भावेश याचा पुढील चेंडू. सामना करतील अक्षय. आणि यावेळेस मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. सुंदर चेंडू टाकण्यात आला होता परंतु 1 धाव मिळालेली आहे या चेंडूवरती. उत्कृष्ट षटक हाताळले. पहिले 3 चेंडू सुंदररित्या टाकलेले आहेत भावेशांनी. लेग बाय पद्धतीचा 1 रन इथे रॉयलच्या संघाला मिळतोय. स्ट्राईकवर आहे तो कुलदीप. मोठमोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे तो खेळाडू कुलदीप. रिव्हर्स असू दे किंवा काऊ कॉर्नरला लांब लांब षटकार मारण्यामध्ये कुलदीप यांचा मोठा वाटा आहे. आपल्या संघासाठी पाहूया ते किती धावा करतायत. आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय आणि फलंदाज बाद. अजून एक हादरा लागलेला आहे रॉयलच्या संघाला.
हॅलो हॅलो. कृपया सर्वच खेळाडूंनी पंचांशी आणि कमिटीशी बोलू नये. संघाचे कर्णधार जर कमिटीशी बोलतील तर बरं होईल. हा नो चेंडू आहे. खेळाडूंना नम्र विनंती आहे की कोणी पंचांशी वाद घालू नये. मंडळाचे कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते किरण नार्वेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी मंडळातर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि हा नो चेंडू आहे. नो चेंडू नंतरचा चेंडू हा फ्री हिट असेल आणि या नो चेंडूवरती +1 अशा 2 धावा मिळालेल्या आहेत आपल्याला. आणि संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 44. मला वाटतं 50+ जर स्कोअर झाला तर एक कमांडेबल टोटल इथे आपल्याला पाहायला मिळेल बोर्डवरती रॉयलच्या संघाकडून. कृपया वॉरियर्स कर्णधार आपण नोंद घ्यावी. वेळेचं आपल्याला बंधन आहे. आपल्या षटकं जी आहेत आपल्याला दिलेल्या वेळेत पूर्ण करायची आहेत. प्रत्येक संघाला आपली इनिंग कंप्लीट करण्यासाठी एक ठराविक वेळ दिलेला आहे. त्या वेळेचं षटक पूर्ण झाले नाही तर मंडळाला पुरेशी कारवाई आपल्या संघावरती करावी लागेल. भावेश यांचा सामना करतील अक्षय. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलाय अक्षय यासाठी. भावेश यांनी जी गोलंदाजी केलेली आहे अत्यंत सगळे चेंडू त्यांनी ब्लॉक होल्स मध्ये टाकलेले आणि यावेळेस देखील लेग बायचा एक धाव आपल्याला पाहायला मिळतो इकडे. 45 रन झालेले आहेत. 45 लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटचा चेंडू सामना करतील प्रसाद. पाहूया किती धावा मिळतील प्रसाद याला. आणि यावेळेस मात्र एक धाव. पाहूया एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु तो असफल झालेला आहे. .46 रन झालेले आहेत. आणि मी यानंतरचा होणारा सामना याचा टॉस करतील किरण नार्वेकर हे टॉस करतील यापुढील होणाऱ्या सामन्याचा. आणि यापुढे होणारा सामना आहे वरळी किंग्स विरुद्ध वरळी टायगर्स. डीजे वरळी किंग्स विरुद्ध वरळी टायगर्स यांचा कॅप्टन वरळी टायगर्स साईप्रसाद मयेकर. वरळी टायगर्स कर्णधार साईप्रसाद मयेकर यांनी टॉस साठी यायचंय. साईप्रसाद मयेकर वरळी टायगर्स. वरळी टायगर्स इथे नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकलेला आहे आणि त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. वरळी किंग्स निर्णय काय आपला?
करताना धावसंख्या केली आहे ती 46 आणि 47 धावांचं आव्हान हे आपल्याला वॉरियर संघासमोर पाहायला मिळते. वरी किंग्स आपला लाईनअप द्यायचं आहे. वरी टायगर्स लवकरच आपला लाईनअप इथे सबमिट करायचं आहे स्कोररच्या इथे. आणि वरी किंग्स यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. अकरा प्लेयरची नावं द्यायची आहेत. वरी किंग्स वरी टायगर्स दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी आपले 11 खेळाडू आणि 12 सबस्टिट्यूट खेळाडू दोघांची सगळ्यांची नावं आपल्याला इथे लिहून पाठवायची आहेत. वरी रॉयल्स सुबोध मांजरेकर यांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा. सुबोध मांजरेकर. वरी रॉयल्स त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वरी रॉयल्स. टायगर्स आपलं प्लेइंग 11 द्यायचं आहे. टायगर्स कर्णधार साईप्रसाद मयेकर. व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. कर्णधार साईप्रसाद मयेकर. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. 40+ वापर त्यांनी पहिल्या इनिंगमध्येच केला होता, त्यामुळे या इनिंगमध्ये त्यांनी 40+ वापर आता केला नाही तरी चालेल. रॉयलच्या संघाने आपला ओपनर बॅट्समन पाडवला होता 40+. आणि आता इथे आपल्याला पाहायला मिळतं की सलामीची जोडी संतोष मोरे आणि सोनी चाचा. वरी टायगर्स आपले 11 प्लेयर्सची लिस्ट इथे सबमिट करायची आहे. वरी टायगर्स. वरी टायगर्स. साईप्रसाद मयेकर. साईप्रसाद मयेकर आपली लिस्ट द्यायची आहे. सुबोध यांच्याकडून पेन पेपर घ्यायचा आहे तुम्ही. पेन पत्ता आणून दे, बाकी काय पेपर नाही आणला तरी चालेल. सलामी जोडी ओम प्रकाश आणि नॉन स्ट्रायकर एंडला असतील ते संतोष. सोनी चाचा या नावाने प्रसिद्ध आहेत ते ओम प्रकाश. या मैदानामध्ये त्यांना कोण ओळखत नाही, पण सोनी चाचा म्हणून ते फार प्रसिद्ध नावाजलेले एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतील. पटांगणामध्ये या अनेक रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी लिहिल्या, जिंकवल्यात. बॉलिंग असू दे, बॅटिंग असू दे, त्यांच्या फलंदाजीने किंवा गोलंदाजीने अनेक क्रीडारसिकांची मनं त्यांनी इथे जिंकलेली आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल झालेला आहे. मी विनंती करेन कर्णधार रॉयल्स या संघाच्या कर्णधाराला की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला सर्व सामने आज दिवसभरात कंप्लीट करायचे आहेत. या स्पर्धेला 3 वर्ष पूर्ण होऊन आता 4थं पर्व इथे आपल्याला इथे पाहायला मिळते. फलंदाजीसाठी आलाय तो सोनी चाचा. सामना करेल सुजित यांचा. पहिला चेंडू घेऊन येतो सुजित.
आणि समोर दिशेने मारलेला फटका पाहूया किती धावा मिळत आहेत आणि 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय सुजित. अशीच काही सुरुवात झाली होती रॉयल्स संघाची, परंतु त्यानंतर होणारी पडझड आणि 50-50 ओव्हर 50-50 ओव्हर फार मोठा फरक पडते या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत चित्र आपण एवढे सामने बघितले या पटांगणात होणारे 50-50चं षटक फार मोलं षटक असतं. दुसरा चेंडू सोनी यांचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस झेल सुटलेला आहे. गचा क्षेत्ररक्षण केलंय संदेश यांनी. एक इझी झेल सोडलेला आहे आणि हा झेल सोडला की मॅच सोडली. आपण पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कळेलच. हा झेल फार कॉस्टली ठरू शकतो त्यांच्यासाठी, कारण सोनी यांचा तो झेल होता आणि असे झेल सोडणं म्हणजे स्पर्धा सोडण्यासारखंच आहे जवळजवळ. कॅचेस विन मॅचेस जे बोललं जातं ते यासाठीच का बोललं जातं. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्यात येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे इथे सुजित यांच्या गोलंदाजीवरती. संतोष यासाठी एक डीप पॉइंट लावण्यात आलेला आहे. जणू ते प्रत्येक चेंडू रिवर्सचा प्रयत्न करतात की काय, आपल्याला पाहायला इंटरेस्टिंग राहिले ते. आणि यावेळेस मात्र 4 धावा मिळाल्या आहेत. एक सुंदर फटका ओव्हर पिच पद्धतीने टाकला चेंडू. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा 4 धावा इथे पाहायला मिळतील. पावलं षटक आणि त्याच्यावरती खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतात. 3 चौकार षटकामध्ये आले आतापर्यंत आणि एक झेल देखील सुटलेला आहे. 3 चौकार एक झेल सुटून 13 धावा षटकामध्ये आलेल्या आहेत. आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव इथे मिळालेली आहे. या 1 धावेने संघाची धावसंख्या जाते ती 14. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पाहूया किती धावा बनवत आहेत ते फलंदाज सोनी चाचा. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्या इथे पाहायला मिळतोय. षटक संपलेले आहेत. 14 धावा पूर्ण झाल्या आहेत. या षटकामध्ये एक संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं काही सोनं करता आलं नाही. क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाल्यामुळे ती झेल सुटली आहे. आता दुसरं षटक घेऊन येतोय तो आपल्या संघासाठी. पाहूया कोणता गोलंदाज सिलेक्ट करतात 50-50 साठी. तो डीजे या मैदानातील एक नाव वाजलेला खेळाडू धीरज बाईकर याचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वर्री किंग्स या संघाचा तो खेळाडू आहे धीरज बाईकर. 40+ गटामध्ये आहे तो सध्या. दुसरा षटक घेऊन येतो तो कुलदीप निषाद आपल्या संघासाठी. पाहूया काय करतोय कुलदीप. 14 धावा झालेल्या आहेत. 47 धावाचं आव्हान आहे तुमच्या समोर. आणि तिसरा षटक हे 50-50चं असेल. केलेल्या धावा मायनस होतील किंवा प्लस होतील. पाहूया काय होतंय.
कुलदीप सामना करतील संतोष. मागील पर्वामध्ये देखील ते वॉरियर्स या संघामध्ये होते आणि त्यांनी शेवटच्या सामन्यामध्ये एक उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना एक खेळी साकारली होती या क्रीडांगणावरती. त्यानंतर त्याच संघामध्ये झालेल्या एका स्पर्धेमध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल होती ती देखील जिंकली होती. तो हा खेळाडू संतोष, जो स्ट्राईकवर आहे संतोष, नॉन स्ट्राईकवर एंड आहे तो सोनी चाचा संघाचा कर्णधार. तुला लवकर चालू करायचंय क्षेत्ररक्षणामध्ये, लवकर जे काही बदल ते करून घ्यायचे आहेत. आणि यावेळेस मात्र मला वाटतं एक धाव मिळालेली आहे. कोलवटप्पाचा चेंडू आपल्या इथे पाहायला मिळतोय गोलंदाज कुलदीप कडून. पुढील चेंडू सामना करतील सोनी चाचा आणि सुंदर चेंडू. या पटांगणातील उत्कृष्ट गोलंदाज कुलदीप निषाद त्याचा सामना करतील ते सोनी चाचा. एक मोठी बॅटल इथे आपल्याला पाहायला मिळते. अनुभवी फलंदाज सोनी चाचा विरुद्ध कुलदीप, यंग सेन्सेशन, स्पीड स्टार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि झेल सुटलेला आहे आणि या सोनी चाचांचा दुसरा झेल सुटला आहे. अवघड चान्स होता परंतु हा असाच संध्या बनवायच्या असतात जर सामना जिंकायचा असेल तर. आणि हा अजून एक झेल सुटलेला आहे. कुलदीप एक खूप सुंदर गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आतापर्यंत फक्त 3 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. मेचा महिना आहे, भरपूर ऊन आहे आणि खेळाडू ते दमतायत हे देखील संघाला सर्व व्यवस्थापनाला माहिती आहे. परंतु जे काही व्यवस्थापक आपल्याला इथे पाहायला मिळतात, हेल्प करताना पाहायला मिळत आहेत, ते देखील ह्याच उन्हात उभे आहेत. हे लक्षात घ्यायचे आहेत खेळाडूंनी पण जरा त्वरित खेळ करायचा आपला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहूया किती धावा मिळत आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो इथे आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहायला मिळतो संतोष उर्फ पोले आपल्या संघासाठी. 4 चेंडू संपतात. 4 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. या षटकामध्ये एक उत्कृष्ट षटक आठवताना आपल्याला पाहायला मिळतोय कुलदीप आपल्या संघासाठी. अठरा धावा झालेत आतापर्यंत. एक उत्कृष्ट षटक हाताळताना पाहायला मिळतोय कुलदीप. 4 चेंडू समाप्तीनंतर 18 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याला टाकला चेंडू. एक बैठक पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो फटका काही यशस्वी झाला नाही आहे आणि हा डॉट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कुलदीप यांनी आपल्या संघाचा कमबॅक इथे मात्र केलेला आहे हे आपण बोलू शकतो. आतापर्यंत 18 धावा झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत त्या कुलदीप यांनी 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू सामना करतील संतोष आणि यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि षटकार. याच चेंडूची ते वाट बघत होते. एक उत्कृष्ट षटक टाकलं होतं त्यांनी परंतु हा स्लो पद्धतीने टाकण्यात आलेला चेंडू आणि चेंडू व्हॉलेंटियर्स बॉल बघायचा, बाहेर गेलेला बॉल बघायचा. व्हॉलेंटियर्स डीजे थोडा आवाज वाढवायचा आहे.
रॉयल संघाची देखील सुरुवात अशीच झाली होती, परंतु अक्षय यांनी टाकलेलं 50-50 षटक आणि त्यानंतर सामन्याला मिळालेली कलाटणी हीच या सामन्याची आतापर्यंतची हायलाईट आहे. बघूया सुजित आपल्या संघाला काय यश मिळवून देत आहेत. जर त्यांनी या संघाला 16 धावा करण्यापासून रोखलं तर निश्चितच हा सामना रॉयल्सच्या संघाकडे झुकला जाईल, हे मात्र खरं आहे. पण पाहूया आता आपण काय करतोय सोनी. सुजित एक सुंदर फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक धाव देखील मिळालेली आहे. ते फक्त एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाते. ती धावसंख्या होते 25 धावा झाल्या आतापर्यंत. वेगवान पद्धतीने टाकला चेंडू, परंतु ह्या चेंडूवरती नो चेंडू घोषित करण्यात आले आहे. माफ करा, वाईट चेंडू. रिव्ह्यू थ्रो बॉलिंगसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे थर्ड अंपायर. हां डीजे अजूनही 50-50 ओव्हर जिंकण्यासाठी 4 चेंडूमुळे 10 धावांचे आव्हान इथे पार पाडायचं आहे संतोष आणि त्यांचे सहकारी सोनी चाचा यांना. तरच 50-50 षटक जिंकता येईल याची नोंद त्यांनी घ्यायची आहे. 2 चेंडू 6 धावा आलेल्या आहेत आणि यावेळेस मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय.
षटकार 6 धावा दूरवरती मारलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॉल द्यायला लागेल. सामना चालू करायचा आहे सोनी चाचा. अजूनही हे षटक जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. तरच हे 50 षटक जिंकता येईल याची नोंद घ्यायची आहे. संतोष यांनी एक मोठा षटकार लावलेला आहे इकडे. 3 चेंडूमध्ये अजूनही 4 धावांची गरज आहे 50 षटक जिंकण्यासाठी. जर 50 षटक जिंकलं नाही तर या धावसंख्या जे काय बनवल्या धावसंख्या आहेत त्या अर्ध्या धावसंख्या मिळतील याची नोंद वॉरियर संघाने घ्यायची आहे. सुजित सामना करतील संतोष. आणि झेलबाद झालेले आहेत. सुजित यांनी कमबॅक केलेले आहे. अजूनही 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. वरी टायगर्स संघाचे संघमालक साई धर्मा सच्चू यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. आणि वैयक्तिक 22 धावांवरती बाद होते तो संतोष. 22 धावा केल्यात आपल्या संघासाठी संतोष यांनी. सुरेख फलंदाजी केली आहे. अजूनही 50-50 षटक जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज संघाला वॉरियर्सच्या संघाला आहे. धावसंख्या झाली आहे ती अजूनही 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. 50-50 षटक जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. टायगर्स यांची लिस्ट आलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. अजूनही 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे 50-50 षटक जिंकण्यासाठी. आणि जर हे षटक ते जिंकले नाहीत तर त्यांच्या धावसंख्या देखील मायनस करण्यात येतील याची नोंद संघाने घ्यायची आहे. मॅच अत्यंत रोमांचक अशा क्षणाला येऊन थांबलेली आहे. या चेंडूवरती पूर्ण मॅचचं भविष्य आपल्याला इथे पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. आणि सुंदर चेंडू टाकलेला आहे. आणि 50-50 षटक रॉयलच्या संघाने जिंकलेलं आहे इथे पाहायला मिळते. उत्कृष्ट षटक हाताळलं आहे ते काय सुजित यांनी.
कुलदीप या मैदानातील एक नावाजलेला गोलंदाज कुलदीप सामना करेल सचिन तोडणकर यांचा. सचिन तोडणकर या मैदानातील एक धडाकेबाज फलंदाज. पाहूया अनुभव आपला किती ते पणाला लावतात हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे आणि यावेळेस मात्र कुलदीपाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसलेला आहे आणि 1 धाव मिळाली या चेंडूवरती आणि स्ट्राईकवर येतो सोनी चाचा. दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत आणि त्यांच्या समोर आहे तो कुलदीप, एक नावाजलेला गोलंदाज कुलदीप. या सामन्यामध्ये अजूनही आपली पकड बनवून ठेवली आहे ते रॉयलच्या संघाने. जर षटक उत्कृष्ट हाताळलं गेलं कुलदीप यांच्याकडून तर सामना रॉयलच्या संघाकडे झुकण्यात यशस्वी करत राहतील ते. आणि यावेळेस मोठा फटका त्यांनी मारलेला आहे, एक सुंदर फटका, एक कूल काम फटका त्यांनी इथे सजवलेला आहे कुलदीप या चेंडूवरती. आणि 6 धावा मिळाल्या. त्या 6 धावेने धावसंख्या पुढे जाते ती 38 रन्स. चव्वेचाळीस धावा झाल्या आहेत. अजूनही 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि बॅक टू बॅक तिसरा षटकार आणि या षटकाराने हा सामना जिंकलाय वॉरियर्स या संघाने. वरी किंग्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वरी किंग्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वरी किंग्स मैदानाचा ताबा घ्यायचा. वरी किंग्स या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहे तो वर्री वॉरियर्स या संघाचा अक्षय. यांनी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं. अक्षय किरण नागवेकर यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. किरण नागवेकर.